पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारानं शहरात रिड्यूस रियूज रिसायकल सेंटर सुरू करण्यात आलंय। शहरातील 8ही प्रभागात उभारण्यात आलेल्या या केंद्रांसाठी नागरिकांकडून टाकाऊ वस्तू संकलित केल्या जातात। त्यानंतर या वस्तू गरजूंपर्यंत मोफत पोहोचवल्या जातात। या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचं प्रमाण कमी होत असून गरजूंना उपयुक्त साहित्य सहज उपलब्ध होते। घरातील वापरण्यायोग्य वस्तू कचऱ्यात न टाकता या केंद्रांवर आणल्यामुळे त्याचा इतरांनाही उपयोग होतोय। त्यामुळे नागरिकही RRR उपक्रमात सहभागी होत आहेत। इथं संकलित साहित्याचं प्रथम विलगीकरण करून त्यातील उपयुक्त वस्तू गरजूंना मोफत दिल्या जातात, तर उर्वरित वस्तू रिसायकल प्रक्रियेद्वारे नव्या स्वरूपात आणल्या जातात। नागरिक त्यांना जे वापरास म्हणजे टाकाऊ वस्तू आहेत त्या जमा केल्या जातात, त्याचा पुनर्वापर त्याचं म्हणजे सेग्रिगेशन करून ज्या वापरायोग्य आहेत त्या विनामूल्य काही कमी किमतीमध्ये आणि काही रिसायकलला पाठवल्या जातात। त्यातून शहरातील कचरा कमी करण्यास निश्चितच फायदा होतो। त्याचबरोबर गरजू व्यक्तींना त्या सर्व वस्तू विनामूल्य वापरायला मिळतात। त्यामुळे निश्चितच नागरिकांना त्याचा फायदा होतो। सगळ्या प्रकारच्या वस्तू आम्ही पुस्तकं, वह्या असे 500 वस्तूंचा संच मेळघाट इथे दिलेला आहे। ओंजळ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आपल्या पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 3Rचं काम करते। तर 3R मुळे नागरिकांना एकतर ज्या वस्तू अशा वस्तू असतात घरामध्ये की बाबा मी ओला सुका कचरा तर टाकला, पण आता मला एखादा ड्रेस आहे किंवा माझ्या मुलांची पुस्तकं आहेत, कुठे टाकू असा महिलांना जेव्हा प्रश्न भेडसावत होता तेव्हा आपला हा उपक्रम चालू झाला 3Rचा। तर त्या 3Rच्या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या घरातील अनावश्यक वस्तू देण्यासाठी मदत झाली। त्यांच्या घरातून त्या वस्तूही गेल्या। एकतर आपल्याला 3R मधून वस्तू येतात आणि ज्या वस्तू आल्या, जे कपडे आलेत, त्यामधून त्या बचत गटाच्या महिलांना रोजगारही भेटतो। हम भारत के लोग या संविधान प्रास्ताविक समूह गीता